उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे प्रत्येकाला काही ना काही थंड खावं प्यावं अशी खूप इच्छा होते. त्याच्यात चुकीचं असं काहीच नाही आहे. पोटामध्ये थंड वाटावं ही सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्यामुळे आपण फळांवरती खूप जास्त भर देतो. तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड होण्यासाठी आपण अनेकदा फळांचं सेवन करतो, परंतु त्या फळांचं सेवन करताना काही फळं अतिप्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे काय होतं तर आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. आता अशी काही 10 फळं आहेत की ज्यामुळे ती फळं खाताना विचार करायला पाहिजे, कारण त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. तर त्याच्यातलं पहिलं फळ आहे आंबा. हा जरी फळांचा राजा असला तरीसुद्धा आंबा हा उष्ण प्रकृतीचा असतो, त्यामुळे जास्त सेवनाने पिंपल्स आणि उष्णतेचा त्रास होऊ शकतो. तसंच फणस. उन्हाळ्यामध्ये फणस खाल्ल्यामुळे पचनक्रियेवर ताण तर येतोच, पण पोटदुखीचा सुद्धा त्रास सुरू होतो. लिची. रिकाम्या पोटी लिची खाणं हे टाळलं पाहिजे, कारण यामुळे रक्तातील साखर अचानक कमी होते आणि चक्कर येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे लिची हे फळ खावं, प्रमाणात खावं आणि उपाशी पोटी खाऊ नये. जेवण झाल्यानंतर तुम्ही एक 5-6 लिचीची फळं खाल्ली तरी काही हरकत नाही. चिकू. चिकूमध्ये साखरेचं प्रमाण मुळातच खूप जास्त असतं, जे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढवण्यास अतिशय कारणीभूत ठरतं. खाण्यास हरकत नाही आहे, परंतु एखादा चिकू जेवणानंतर ठीक आहे, पण एकाच वेळेला 4 ते 5 चिकू खाऊ नयेत आणि त्यामुळे उष्णता तुमची वाढू शकते आणि साखर, ज्यांना शुगर आहे त्यामुळे शुगरचं प्रमाणही वाढू शकतं. तसंच अननस. अति उष्णतेच्या काळामध्ये अननस खाल्ल्यामुळे लोकांना ॲलर्जी आणि घशामध्ये खवखव जाणवते. त्यामुळे अननस खाताना खूप सावधान राहा, न खाल्ल्यास अतिउत्तम. संतुलित फळांचं जे प्रमाण असतं सेवन करण्यासाठी ते खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच ही जी सगळी फळं आहेत, ही फळं तुम्ही खायला हरकत नाही आहे. खायची आहेत आपण सगळ्यांनी ती फळं, पण ते खाताना त्याचं प्रमाण संतुलित ठेवलं पाहिजे.